नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी पुन्हा आलोय बीडच्या सर्वात चर्चित असलेल्या प्रकल्पावर, अर्थातच बीड बसस्थानक विकास प्रकल्पावर. आजचा ब्लॉग खास आहे कारण मी आज तुम्हाला दाखवणार आहे या बसस्थानकाचं रूप दिवाळीच्या झगमगत्या प्रकाशात, आणि तेही 4K मध्ये. पूर्वी आपण सकाळच्या वेळेत इथलं काम पाहिलं होतं, पण आजचं दृश्य काही वेगळंच आहे. आता काम जवळजवळ पूर्ण झालं आहे. फक्त काही किरकोळ काम बाकी आहेत आणि दोन्ही बाजूंनी बस थांबायला सुरुवात झाली आहे. त्यात भर म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने बसस्थानक इमारतीवर लावलेल्या लाइटिंगमुळे सगळं परिसर अगदी झगमगून गेला आहे. बाहेरून बघताना जाणवतं की हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या जवळ आलाय. नवीन बस शेड्स, स्वच्छ रस्ते आणि आधुनिक सुविधा तयार झाल्या आहेत. आता दोन्ही बाजूनी बसेस येताना आणि जाताना दिसतात. एकीकडून बस आत येते, दुसरीकडून बाहेर जाते. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ कमी झाला आणि व्यवस्थापन अधिक सुटसुटीत झालं आहे. आता बसस्थानकाच्या वेटिंग एरियामध्ये देखील सुंदर कायमस्वरूपी लाईट्स बसवण्यात आल्या आहेत. या लाईट्समुळे प्रवाशांना फक्त प्रकाशच नाही तर एक सुरक्षित आणि आरामदायक वातावरण मिळते. हे खरोखरच आनंदाची बाब आहे. आज रात्री मी इथे शूट करत असताना काही लांब पल्ल्याच्या बसेस पार्क होत होत्या. नाशिक, पुणे, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसेस थांबत होत्या. त्याच वेळी काही बसेस प्रवाशांना घेऊन निघत होत्या आणि सगळीकडे तोच उत्साह, तीच हालचाल होती. हे दृश्य पाहून खरंच वाटतं की बीड बसस्थानकाचं आता फक्त बसस्थानक नाही तर एक आधुनिक ट्रॅव्हल हब बनते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळं नियोजन इतकं नीट झालं आहे की पावसाळ्यातील पाण्याची समस्या इथे कायमची संपली असं दिसत आहे.
मित्रांनो, रात्रीच्या लाईट्समध्ये बीड बसस्थानक एकदम झळकून दिसते. दिवाळीचे दिवे आणि नवीन इमारतीवरील डेकोरेटिव्ह लाईट्स मिळून एक वेगळीच चमक निर्माण करत आहेत. मुख्य इमारतीवर केलेली रंगीत लाइटिंग इतकी सुंदर दिसते की पाहत राहावं असं वाटतं. तर मित्रांनो, बीड बसस्थानकाचं हे नवीन रूप पाहून खरंच अभिमान वाटतो. दिवाळीच्या या प्रकाशात चमकणारं बसस्थानक म्हणजे विकासाचं जिवंत उदाहरण आहे. जे काम काही महिन्यापूर्वी धुळीत आणि मातीमध्ये सुरू होतं, ते आज बीडच्या सौंदर्यात भर घालणारं एक आकर्षक केंद्र बनलं आहे. आता फक्त काही किरकोळ काम बाकी आहेत आणि लवकरच हे बसस्थानक पूर्णपणे बीडकरांच्या सेवेसाठी खुलं होणार आहे. जर तुम्हालाही बीटचं हे नवं जगणारं रूप पाहून अभिमान वाटत असेल तर या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया एका नव्या ठिकाणावरून. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि बीड बसस्थानकाकडूनही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.